स्वागत आहे मित्रांनो आपलं एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला, त्याला आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो. प्रत्येक पेन्शनर व्यक्तीला हे लाईफ सर्टिफिकेट त्याच्या बँकेमध्ये दरवर्षी देणं गरजेचं आहे, कारण की त्याशिवाय त्यांना पेन्शन मिळणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच आपण हयातीचा दाखला कशाप्रकारे काढायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम यायचं Googleवर आणि सर्च करायचं आहे जीवन प्रमाण. ही पहिली वेबसाईट आहे मित्रांनो. या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे खाली एंटर ईमेल आयडी, इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा कॅप्चा एंटर करायचा आहे. मित्रांनो, ईमेल आयडी आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला आता आय एग्री टू डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला ते एंटर करायचा आहे. तुमच्या ईमेलवर जो ओटीपी गेलाय तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे. ओटीपी सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला डाउनलोड जीवन प्रमाणचा ऑप्शन आहे, तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि आता जी लिंक आहे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची, ती तुमच्या ईमेल आयडीवर गेली आहे. ते ईमेल आयडी तुम्हाला आता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ओपन करायची आहे. ही जी ईमेल आयडीवर तुम्हाला लिंक आली आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होणं सुरू झालं आहे. मित्रांनो, हे सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर आता तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट हिअरवर क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे फोल्डर ओपन होईल. इथे येऊन तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे, हे तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल, तर मी तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून ते सॉफ्टवेअर जे आहे इझिली डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकटवर क्लिक करायचं आहे आणि हे नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्स्टॉल करायचं आहे. आता तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होणं सुरू झालं आहे. मित्रांनो, सॉफ्टवेअर डाउनलोड करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक थंब मशीन ॲड करणं आवश्यक आहे. तुमच्या कॉम्प्युटरला एक मिंत्रा किंवा मोर्फोची थंब मशीन याला इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन होणार नाही. तर तुम्ही कोणती पण मिंत्रा किंवा मोर्फोची मशीन जी आहे त्याचे ड्रायव्हर इन्स्टॉल करायचे आहे आणि ती मशीन जी आहे तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करायची आहे. त्याशिवाय तुम्ही जीवन प्रमाणपत्र काढू शकत नाही. मित्रांनो, आता आपण हे सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन केलं आहे. या जीवन प्रमाणपत्र सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला पहिले स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे जो ऑपरेटर आहे, जे तुम्ही आता कोणाचं लाईफ सर्टिफिकेट काढणार आहात, तर तुम्हाला ते तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला ते तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करायची आहे आणि नंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर आता तुमच्यासमोर ओटीपी गेलाय. तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि नंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑपरेटरचं नाव म्हणजे जो जीवन प्रमाणपत्र काढून देणार आहे, त्याचं तुम्हाला इथे नाव एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर तुमचं फिंगरप्रिंट इथे कॅप्चर होईल आणि तुमचं व्हेरिफिकेशन इथे सक्सेसफुल होईल. इथे आता तुमचं व्हेरिफिकेशन झालं आहे. म्हणजे जो जीवन प्रमाणपत्र काढून देणार आहे, त्याचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं आहे. आता तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता ते पेन्शनरचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला ते सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो पण सबमिटवर क्लिक करणार आहोत. एक ओटीपी पेन्शनरच्या मोबाईल नंबरवर गेला आहे. तो ओटीपी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. मित्रांनो, ओटीपी सबमिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली पूर्ण माहिती त्या पेन्शनरची इथे येऊन जाईल. पूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे आणि शेवटचे जे ऑप्शन आहे, दोन्ही ऑप्शन तुम्हाला नो करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या एम्प्लॉयीची दिसून जाईल, त्या पेन्शनरची दिसून जाईल. नंतर तुम्हाला ते दोन्ही चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट नंतर तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि स्कॅनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, स्कॅन आता तुम्हाला ते पेन्शनरचा जो अंगठा आहे तो मशीनला लावायचा आहे. थंबने स्कॅन करायचा आहे. थंब सक्सेसफुली कॅप्चर केल्यानंतर आता तुमच्यासमोर ते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे त्या व्यक्तीचं जे आहे लाईफ सर्टिफिकेट तुम्हाला ते दिसणार आहे.
या सर्टिफिकेटचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा तुम्हाला फोटो काढायचा आहे. कारण की यामध्ये त्या व्यक्तीची प्रमाण आयडी दिसत आहे. या प्रमाण आयडीचं आपल्याला काम पडणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा Googleवर यायचं आहे आणि सर्च करायचं आहे जीवन प्रमाण आणि पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पेन्शनर लॉगिनवर क्लिक करायचं आहे आणि जो प्रमाण आयडी तुम्हाला मिळाला आहे, तो प्रमाण आयडी इथे एंटर करायचा आहे, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला होता आणि नंतर तुम्हाला त्या हा कॅप्चा टाकायचा आहे, खाली कन्फर्मेशन कोड आणि नंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मेशन ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ते आता लॉग इन करायचं आहे आणि तुमच्यासमोर आता हे जे आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जे आहे ते पेन्शनरचं तयार झालं आहे. आता तुम्ही वर इथे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता आणि त्या लाईफ सर्टिफिकेट जे आहे हे पेन्शनरला देऊ शकता. नंतर हे लाईफ सर्टिफिकेट त्या पेन्शनरला त्याच्या बँकेमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.